अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या. वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत, नेमकं काय घडतंय गोष्टी? पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला 15 तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता. माझी काय अडचण नव्हती. प्रश्न राजीनामाचा नाही आहे. प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे. होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीचा नसावा. इलेक्शन आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, कॉर्पोरेशन आहे, दूध संघ आहे. ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजॉरिटी असल्याकारणानं गोकुळमध्ये महायुतीचं चेअरमन असावं. पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली, आम्हाला बोलून घेतलं. म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत. म्हणजे मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत. आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही. आता प्रश्न काय ऐकून घ्या. माझ्यावर काय एक चेअरमन म्हणून माझं सजेशन राहील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे असतील, डेप्युटी सीएम अजितदादा असतील, किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, किंवा आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब असतील, हिने 5 जण बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे. का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे, त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्याकारणानं त्यांना महायुतीचा चेअरमन देतं पाहिजे. मला बोलून द्या, कोण असावा हा ते महत्त्वाचं नाही, पण महायुतीचा पाहिजे आहे. महाविकास आघाडीचा चेअरमन त्यांना नको आहे, ह्याच्यावर खरी मतभेद आहेत. आता पुढचा आजच्या बैठकीला तुम्ही जाणार आहात का? नाही, माझी मी रजा दिलेली आहे आजच्या मिटिंगची रजा दिलेली आहे. ऐकून घ्या, माझी व्यक्तिगत कारणासाठी रजा दिलेली आहे, तर ती मी रजा घेतलेली आहे. गोकुळच्या ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेलेल्या नाही. मुद्दा एकच आहे, ऐकून घ्या. तटाच्या पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या होत्या. असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुतीचा मुद्दा आला कुठून आला सांगतो मला, की त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती विचारल्या तर फार मोठी राजकीय तफावत आहे. ह्या जिल्ह्यात 1 खासदार आणि 10 आमदार आता ऐकून घ्या आहेत कुणाचे आहेत, महायुतीचे. तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टीत गोकुळ नाही, गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन सगळ्याच इलेक्शन आता लागलेले आहेत. आता थोडक्यात निवडणूक वर्ष आहे, तेव्हा गोकुळी मोठी संस्था असल्याकारणानं त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारणानं तिथं महायुतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे. तर माझ्यासारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात म्हणजे मी सूचना करावल्या व्यक्तिगत. आदरणीय मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब, तिने दोघांना मला सांगितले, अजितदादा काही मिटिंग नव्हते, त्यांनाही घेऊन ऐकून घ्या. आणि नामदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर घेऊन हा विषय त्यांनी सोडवावा.